प्रकारे त्रास देत असतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण दुसऱ्या अध्यायातल्या 190व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोत. आज आपण पुढच्या ओव्या आणि 32वा श्लोक घेणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपाप्लुतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमिदृशम्. अर्थात हे पार्थ, कोणत्याही यत्नाशिवाय प्राप्त झालेले स्वर्ग लाभाचे खुले द्वारभूत ह्या प्रकारचे युद्ध भाग्यवंत अशा क्षत्रियांनाच प्राप्त होते. अर्थात मनुष्य शरीराला आल्याच्या नंतर त्याला मोक्ष प्राप्त करून देण्याचा सोपा मार्ग त्याच्या कर्मातून सापडू शकतो. कर्म हा भगवंतापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. सोपा मार्ग यासाठी की सामान्य माणसाच्या इच्छा, वासना, आकांक्षा यासुद्धा या कर्ममार्गातून पूर्ण होतात. या इच्छा, वासना, आकांक्षा यांना कोणत्याही प्रकारे दबावात ठेवून, बाजूला सारून ईश्वरापर्यंत पोहोचण्याची गरज कर्ममार्गामध्ये पडत नाही. इतर मार्गांमध्ये आपल्याला सामान्य जीवाच्या ठिकाणी असलेल्या वासना, इच्छा, आकांक्षा बाजूला टाकाव्या लागतात. म्हणजे योग करायचा आहे तर संसार, प्रपंच या सगळ्यांवरती पाणी फिरावं लागेल, ह्या सगळ्यांना सोडून द्यावं लागेल. दान धर्म करायचा असेल तर संपत्तीचा मोह सोडावा लागेल. बाकी कोणतीही गोष्ट करायची आहे, तीर्थयात्रा करायची आहे तर पैसे खर्च करायला लागतील. पण जो आपल्याला लावून दिलेला कर्ममार्ग आहे, त्या कर्ममार्गातून चालत भगवंतापर्यंत पोहोचणं हा भगवंतापर्यंत जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. कारण या मार्गामध्ये स्वतः सोबत इतरांचाही उद्धार होतो. हा एक यातला महत्त्वाचा गाभा आहे. स्वधर्माचं आचरण करत करत जे परमात्म्यापर्यंत पोहोचतात त्यांच्या त्या कर्माचा इतरांना फायदा होत असतो. कारण आपल्या कर्मातून ते जगाला काही एक आदर्श घालून देत असतात. प्रत्येक कर्मामध्ये एक आदर्शता असते. विभूती ज्या असतात, महात्मे जे असतात, त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये, त्यांच्या प्रत्येक कर्मामध्ये आदर्श असतो. एखादा साधक गायक आहे तर गायन कसं करावं याचा आदर्श तो गायक जगाला देऊ शकतो. एखादा शिक्षक साधक असेल तर तो शिक्षणाच्या कर्मातून जगासमोर शिक्षक कसा असावा याचा आदर्श ठेवू शकतो. एखादा साधक शेतकरी असेल तर तो शेती करून जगाच्या समोर शेतकरी कसा असावा याचा आदर्श ठेवू शकतो. हे प्रत्येक क्षेत्राला लागू पडतं. साधक जर कर्मशील असेल, कर्मनिष्ठ असेल तर त्याचं कर्म इतर लोकांसाठी आदर्श ठरतं. म्हणून कर्ममार्ग हा याही दृष्टीनं जगाच्याही हिताचा आहे. कारण कर्ममार्गातून राजमार्ग निश्चित होत असतो आणि इतर सामान्य लोक त्या राजमार्गाचं आचरण करून त्या राजमार्गावरून परमात्म्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून एक गोष्ट घडली पाहिजे की साधनाशील लोक महत्त्वाच्या जागेवर आणि महत्त्वाच्या पदांवरती असली पाहिजेत. कारण जगाची त्यांच्याकडे दृष्टी असते. पण याबरोबर ही गोष्टही तितकीच महत्त्वाची की त्या पदावर पोहोचल्यानंतर साधकानं आपली साधना सोडता कामा नये. त्यानं साधनानिष्ठ असावं. जगासमोर आदर्श घालून द्यायचा आहे या मानसिकतेतून त्यानं जगावं. त्या मानसिकतेतून त्यानं कर्म करावं. आणि या कर्ममार्गातून त्याच्यापर्यंत, त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याची संधी अनेकांना मिळत नाही. काही मोजक्या दुर्मिळ लोकांना ती संधी मिळते.
अर्जुनाला भगवंत सांगतायत, अर्जुना, क्षत्रियाला युद्धाशिवाय दुसरी अशी श्रेष्ठ संधी नाही ज्या मार्गातून त्या परमात्म्यापर्यंत, मोक्षापर्यंत पोहोचता येणार नाही. आणि म्हणून तू युद्ध टाळू नकोस, युद्ध कर. कारण भाग्यवान अशा क्षत्रियांनाच असं युद्ध करण्याची संधी मिळत असते. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत ते बघूयात. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. अर्थात अर्जुना, हे प्रस्तुत युद्ध म्हणजे तुमचे भाग्य होय, किंवा हा सर्व धर्माचा ठेवाच प्रकट झाला आहे. हे युद्ध म्हणजे अर्जुनासाठी मोक्षप्राप्तीचा एक साधा सोपा मार्ग या निमित्तानं मिळालेला आहे. प्रत्येकाच्या आत सुप्त गुण असतात, पण त्यांचे सुप्त गुण जगासमोर आदर्श रूपात प्रकट होण्यासाठी काही गोष्टी घडून याव्या लागतात. अर्जुनाच्या ठिकाणी क्षत्रिय धर्माचं सर्व कौशल्य आहे. एखाद्या क्षत्रियाच्या ठिकाणी जेवढी कौशल्य असावी त्याचा अत्युच्च बिंदू तुम्हाला अर्जुनामध्ये बघायला मिळेल. पण हा अर्जुनाच्या ठिकाणी असलेला अत्युच्च शौर्याचा, पराक्रमाचा, क्षात्रतेजाचा, धनुर्विद्येच्या कौशल्याचा जो त्याच्याकडे या सगळ्यांचं जे कौशल्य आहे, त्या कौशल्याची म्हणजे त्या कौशल्याचा परिचय, प्रचिती सगळ्या जगाला येण्यासाठी युद्धाचा मार्ग, युद्धाचं माध्यम आवश्यक आहे. कारण युद्धाशिवाय क्षत्रियाला त्याच्या ठिकाणी असलेलं युद्ध कौशल्य सिद्ध करून दाखवता येत नाही. आणि म्हणून अर्जुन भाग्यवान आहे. अर्जुना, तुझं झुंज देखे आताचे. अर्जुना, ही आताची झुंज बघ. आत्तापर्यंतचं महाभारतातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, सगळ्यात मोठं युद्ध आहे, द्वापार युगातलं सगळ्यात मोठं युद्ध. आणि या सगळ्यात मोठ्या युद्धातला सगळ्यात महत्वाचा, सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा, ज्याचं कार्य निर्णायक ठरणाऱ्या युद्धामध्ये असा अर्जुन. माऊली सांगतायत की त्या अर्जुनाचं हे युद्ध किती महत्वाचं आहे. भगवंतानेही त्याच्याकडे बोट केले. अर्जुना, झुंज देखे आताचे. आताची ही झुंज बघ अर्जुना, आताचं ही युद्ध बघ. हे हो का जे दैव तुमचे. अरे तुझं दैव आहे, तुझं भाग्य आहे, तुझं नशीब आहे. आज तुझं नशीब उजळलंय. त्या नशीब उजळण्यामुळं तुला हे युद्ध करायला मिळतंय. या युद्धामध्ये तू सहभागी झालायस, तुझं भाग्य आहे. कारण क्षत्रिय लोकांच्या मध्ये जेव्हा नशिबाची साथ लाभते तेव्हाच अशा युद्धात भाग घेण्याची संधी त्या योद्ध्याला लाभते. की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. सगळ्या धर्माचा जणू काही ठेवाच तुझ्या समोर या युद्धाच्या रूपानं प्रकट झालेला आहे. की निधान सकळ धर्माचे, सगळ्या धर्माचा ठेवा इथं प्रकट झालेला आहे. सगळ्या धर्मांचा ठेवा, सगळे धर्म इथं प्रकट झालेले आहेत. धर्मांचा सार, धर्माचा ठेवा. ठेवा शब्द कशासाठी वापरतो आपण? आयुष्यभराची कमाई जी आहे, आयुष्यभराची पुंजी जी आहे त्याला आपण ठेवा म्हणतो. ठेवा म्हणजे आयुष्यभराच्या कमाईचा सार असतो. तसं सगळ्या धर्माचा सार, सगळ्या धर्माचा ठेवा म्हणजे हे युद्ध आहे अर्जुना तुझ्यासाठी. एखाद्या अभ्यासकानं चांगला अभ्यास करावा आणि छोटी मोठी परीक्षा तर कुणीही पास होईल. मोठी परीक्षा त्यानं पास व्हावी. जितकी मोठी परीक्षा तो पास होईल तितकं जगाला कळेल की त्यानं अभ्यास तितकाच गहन खोल केलेला होता. अर्जुनालाही एवढं मोठं युद्ध खेळण्याची संधी मिळाली कारण अर्जुनाचं हे भाग्य आहे. भगवंत त्याची आठवण करून देतात. अर्जुना, की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. हा संग्रामू काय म्हणिपे, की स्वर्गोची येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदो केला. अर्थात याला काय युद्ध म्हणावे? तुमच्या प्रतापाने मूर्तिमंत स्वर्गच या रूपाने उभा केला आहे. अरे हे युद्ध नाही अर्जुना, जणू काही प्रत्यक्ष स्वर्गच तुझ्या समोर उतरलेला आहे. युद्ध कर, थेट स्वर्गात जाशील. मेलास तरी स्वर्गात जाशील, लोकांना मारलं तरी स्वर्गात जाशील. पण याच्यातून पळवाट मात्र तू काढू नको. कारण तू कर्म करशील तर जगासमोर आदर्श राहील. युद्ध कसा करावं,
समोरचा माणूस कोणीही असो त्याच्या विरोधात लढता आलं पाहिजे. क्षात्र तेज सोडता कामा नये. जे काही आपला स्वभाव आहे तो सोडता कामा नये. आपल्या स्वभावावर, आपल्या स्वधर्मावर आपण टिकून राहिलो पाहिजे. कारण सूक्ष्म कारण लक्षात घ्या. भगवंत इथं अर्जुनाला युद्धाचा एवढा आग्रह का करतायत, त्याची जी अनेक कारण आहेत त्यातलं हे एक महत्त्वाचं कारण आहे की त्या जगत नियंत्या परमात्म्याच्या मनामध्ये हा संकल्प निर्माण झालाय की हे जग चाललं पाहिजे, जग रहाटणी चालली पाहिजे, जन्म जीवन मृत्यू हे चक्रसारखं चाललं पाहिजे, कर्म सिद्धांत अबाधित राहिला पाहिजे. ही भगवंताची इच्छा आहे. निर्गुण निराकार परब्रह्माच्या ठिकाणी मायेचा बाध झाल्यानंतर त्या परब्रह्माच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी ईश्वर रूप होण्याची भावना निर्माण झाली आणि ईश्वर रूप होऊन सगळं जग नियंत्रित ठेवण्याची भावना त्या ईश्वराच्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्या ईश्वराच्या ठिकाणी असलेली ही इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. जसं बापानं एखादा संकल्प केला तर तो संकल्प पूर्ण करणं त्याच्या लेकराचं कर्तव्य आहे. आणि त्या परब्रह्मरूप परमात्म्यानं हा संकल्प केलाय की ही सगळी जग रहाटणी नीट चालली पाहिजे, सगळं जग व्यवस्थित चाललं पाहिजे. आणि हे जग सगळं व्यवस्थित चालावं याच्याकरता या भगवंतानं ईश्वर रूप धारण केलं आणि मग तो जगत नियंता झाला. आणि त्याच्या त्या इच्छेला आपण अनुमोदन द्यायचंय आपलं कर्म करून. आपण आपल्या कर्मापासून पळवाट काढली तर त्या जगर रहाटणीमध्ये खंड पडेल. बापाचा संकल्प जर मुलानं पूर्ण केला नाही तर मुलाचा अपराध आहे, तो मुलानं केलेला गुन्हा आहे, तो त्याचं कर्तव्य आहे आपल्या बापाच्या कामामध्ये, बापाच्या संकल्पामध्ये सहकार्य करणं, वडिलांचा संकल्प पूर्ण करणं. हा प्रयत्न जसा मुलानं केला पाहिजे तसे आपण ईश्वराची लेकरं आहोत. ईश्वरानं आपल्याला जे कर्म लावून दिले, वाटून दिले, ते कर्म आपण प्रामाणिक केलं पाहिजे. त्या कर्माचा परिणाम काय होईल याचा विचार करायचा नाहीये. मुलानं प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, बापाचं काम पूर्ण होईल की नाही हा विषय वेगळा, तो विचार मुलानं करायचा नाही. पण कामात प्रामाणिकपणा ठेवायचा आहे की मला माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे, त्याच्यासाठी मी हे करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. कशासाठी केली? जिजाऊ महासाहेबांच्या मनात ही इच्छा निर्माण झाली, आपल्या मातीतल्या लोकांचं राज्य असलं पाहिजे. परकीय लोक येऊन इथल्या मातीवर राज्य करतात, हा शंढपणा आहे आपल्यासाठी, निर्लज्जपणाची गोष्ट आहे. इथल्या मातीत आपलं राज्य, आपलं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. हे साहेब जिजाऊंचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं, शहाजी महाराजांच्याही मनामध्ये ते स्वप्न होतं स्वराज्य, आणि त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी प्रयत्नही केले होते. पण त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती. शहाजी महाराजांकडे कदाचित ते कौशल्य नसावं, त्यांच्या आजूबाजूला तसे मावळे नसावेत. पण शिवाजी महाराजांच्या रूपानं ते कौशल्य जन्माला आलं आणि मग स्वराज्याची निर्मिती झाली. फक्त आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. हा धर्म आहे प्रत्येक मुलाचा. तसा आपला सगळ्यांचा धर्म आहे. आपल्याला जे कर्तव्य कर्म त्या नियंत्यानं, प्रकृतीनं वाटून दिलेलं आहे ते कर्म प्रामाणिकपणे करणं, निष्ठेनं करणं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करणं. कर्म करायचं तर प्रामाणिक आणि निष्ठेनं करायचं. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आला की तुम्ही त्या कर्मात अडथळा करताय, त्या नियमात अडथळा करताय. आणि म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतायत, अर्जुना हा संग्राम काय म्हणे पे, अरे याला तू युद्ध म्हणतोयस, हे युद्ध नाहीये की स्वर्गची येणे रूपे, स्वर्गच या युद्धाच्या रूपानं तुझ्या समोर आलेला आहे. मूर्त का प्रतापे उदो केला. हा संग्राम नाहीये अर्जुना, जणू काही युद्धच म्हणजे स्वर्गच युद्धाचं रूप घेऊन तुझ्या समोर आलंय. मूर्त का प्रतापे उदो केला. मूर्त म्हणजे प्रत्यक्ष, प्रताप म्हणजे पराक्रम, उदो केला. या युद्धामध्ये तू जर तुझा प्रताप दाखवला, तुझा प्रताप या युद्धाच्या निमित्तानं मूर्त होणार आहे. एखाद्या गायकानं प्रचंड गायनाचा सराव केला, पण त्याच्या गायनाचा सराव दिसला पाहिजे, मूर्त झाला पाहिजे. त्यानं एकांतामध्ये सराव केलाय, पण त्यानं एकांतात केलेला सराव तू जेव्हा लाखो करोडो लोकांच्या समोर सादर करतो
तेव्हा जगाला कळतं की ह्यानं काय साधना केलेली आहे. अर्जुना, तुझ्यामध्ये काय कौशल्य आहे, तुझ्यामध्ये काय प्रताप आहे, तुझ्यामध्ये काय पराक्रम आहे, तो अमूर्त आहे. अजून जगाला माहिती नाही तू काय करू शकतोस. या युद्धामध्ये तुझा प्रताप मूर्त होणार आहे, आकाराला येणार आहे, जगाला कळणार आहे अर्जुन काय करू शकतो. हे कळण्याची तुला संधी मिळालेली आहे. उदो केला तुला तुझा प्रताप दाखवण्याची एक चांगली संधी, मूर्तिमंत संधी या युद्धाच्या रूपाने आलेली आहे. ना तरी गुणाचे नी पती करे, आरतीचे नी पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. अर्थात अथवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझ्यावर अत्यंत आसक्त होऊन ही कीर्तिरूपी स्त्री स्वयंवरार्थ तुझ्याकडे आली आहे. माऊलींनी पुन्हा दुसरा दृष्टांत दिलाय. किती सुंदर दृष्टांत आहे बघा. अर्जुना, तुझ्या समोर हे युद्ध म्हणजे स्वर्ग मूर्त रूपात आलंय. इतकंच नाही, ना तरी गुणाचे नी पती करे, तुझ्या गुणाचा लौकिक ऐकून, गुणाचे नी तुझ्या सद्गुणांचा, तुझ्या ठिकाणी असलेली जी चांगली गुण आहेत त्या गुणांचा पती करे, तुझ्या गुणाचा लौकिक ऐकून तुला पती करण्याच्या भावनेतून, तुला मालक करण्याच्या भावनेतून, तरी ना तरी गुणाचे नी पती करे, तुझ्या ठिकाणी जे गुण आहेत त्या गुणाचा लौकिक ऐकून, तुझे गुण ऐकून आरतीचे नी पडी भरे, मनामध्ये आर्तता निर्माण होऊन, तुझ्याबद्दल आसक्ती निर्माण होऊन, प्रचंड आपुलकीची भावना निर्माण होऊन, जणू काही कीर्तीच तुझ्याकडं स्वयंवरासाठी आलेली आहे. किती सुंदर रूपक वापरले माऊलीने बघा. माऊलींसारख्या एखाद्या ब्रह्मचारी माणसाला हे रूपक सुचावं, किती सुंदर रूपक वापरले. कीर्तीला असं वाटलं की अर्जुनाबरोबर लग्न करावं, अर्जुनाच्या गळ्यात माळ घालावी असं कीर्तीला वाटलं, नावलौकिकाला वाटलं. कीर्तीला वाटलं की अर्जुनाच्या गळ्यात माळ घालावी आणि ती माळ तुझ्या गळ्यात घालण्यासाठी या युद्धाच्या रूपानं ती स्वयंवरासाठी उभी आलेली आहे. कारण हे युद्ध तू केलंस तर तुझ्या गळ्यामध्ये कीर्तीची माळ पडणार आहे. भगवंत किती वेगवेगळे तर्क देत आहेत बघा. भगवंताच्या तर्कापेक्षा माऊलींनी दिलेली उदाहरणं खूप सुंदर आहेत, खूप मजेशीर आहेत. कारण अर्जुनाला ज्या गोष्टीची इच्छा आहे त्या इच्छाही भगवंत माऊली इथं सांगतायत. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा कर्मातून काय मिळणार आहे हेही भगवंत सुचवतायत. कर्म करा, प्रामाणिकपणे करा. का करा? कीर्ती मिळेल म्हणूनही कर्म करा. कीर्ती मिळावी याच्यासाठी कर्म करणं वाईट नाही. तुम्ही कर्म केलं तर कीर्ती होणारच आहे. तुम्ही कर्म प्रामाणिकपणे करा, चांगलं कर्म करा, लोक नाव घेणारच आहेत. पण अर्जुनाला कीर्तीचाही लोभ आहे असं माऊलींना तरी वाटत असावं, म्हणून माऊली कीर्तीचा दृष्टांत देत आहेत की अर्जुना, ना तरी गुणाचे नी पती करे, तुझ्याकडे असलेल्या गुणांमुळं तुझ्याकडं पतीची भावना निर्माण झाली, आसक्तीची भावना निर्माण झाली आणि म्हणून आरतीचे नी पडी भरे, तिच्यामध्ये आसक्ती निर्माण झाली, आपुलकी निर्माण झाली आणि म्हणून हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ्याकडं ती कीर्ती स्वयंवरासाठी आलेली आहे. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, तय झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणी. अर्थात क्षत्रियांना बहुत पुण्याईने अशी संधी प्राप्त होते, ज्याप्रमाणे रस्त्याने जात असता चिंतामणी मिळावा. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, क्षत्रियाला खूप पुण्य करावं, बरंच त्याचं पुण्य एकत्र झाल्यानंतर तय ऐसी झुंज लाहिजे. कर्म जगासमोर प्रकट करण्यासाठी सुद्धा सगळ्यांना संधी मिळत नाही. अनेक लोकांच्या जवळ कौशल्य असतात, पण ते कौशल्य जगासमोर प्रकट होत नाहीत. असे किती गायक असतील जे जगाला कळले नाहीत, असे किती चित्रकार असतील ज्यांचं चित्र जगाला कळलं नाही. असे किती कलावंत असतील की त्या कलावंतांच्या ठिकाणची प्रतिभा जगाला कळलीच नाही. जर एखाद्या कलावंताला त्याच्याजवळ असलेली कला जगासमोर सादर करण्याची संधीच नाही मिळाली तर त्याच्यातल्या कलावंताचा एका अर्थानं खून होतो.
घुसमट होते त्या कलावंताची. त्याला तिथून बाहेर पडावंसं वाटतं. त्याच्याजवळ असलेली कौशल्य अधिकाधिक लोकांपर्यंत जावीत, अधिकाधिक लोकांना कळावीत. त्याच्या अभिव्यक्तीला पूर्णपणे संधी मिळाली पाहिजे. त्याची अभिव्यक्ती मर्यादित काळापुरती, मर्यादित क्षेत्रापुरती मर्यादित असू नये, ही माऊलींची इच्छा आहे. आणि म्हणून म्हणतायत की अशी संधी सहज मिळत नाही अर्जुना, खूप पुण्य केल्यानंतर ती मिळते. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, एखाद्या क्षत्रियानं खूप पुण्य केल्यानंतर तय ऐसी झुंज लाहिजे, केव्हा असं युद्ध करण्याची संधी त्या क्षत्रियाला मिळते. कशी? रस्त्यानं जाताना चिंतामणी सापडावा, चालता चालता जैसे मार्गे जाता आढळीजे, मार्गानं जाताना आढळीजे, आढळीजे म्हणजे सापडावा, भेटावा. चिंतामणी, मनातल्या सगळ्या चिंता मिटवणारा, मनात जे हवं ते देणारा, त्याला म्हणायचं चिंतामणी. चिंतामणी हा एक दगड आहे की तो दगड जर हातात घेऊन नुसतं मनात कल्पना केली की ती पूर्ण होते. फक्त भगवंताला ते मागावं, मनापासून मागावं. ही ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा चिंतामणी आहे. तुम्हाला जे हवं ते देणारी आहे. त्या निष्ठेनं तुम्ही या ज्ञानेश्वरीकडे बघायला हवं, त्या निष्ठेनं तुम्ही या ज्ञानेश्वरीची आराधना करायला हवी. ज्ञानेश्वरी नक्कीच तुम्हाला जे हवं ते देणारी आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत अर्जुना, हे युद्ध सुद्धा तसंच आहे. खूप पुण्य केल्यानंतर क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध येतं. जसं रस्त्यानं चालताना एखादा चिंतामणी मिळावा आणि सगळ्या चिंता मिटून जाव्यात, तसं तुला युद्ध करण्याची संधी मिळाली. आता तुझ्या सगळ्या चिंता मिटल्या, सगळे तुझे प्रश्न मिटले. आता तुझी कीर्ती होणार, तुझं नावलौकिक होणार. तू आतापर्यंत केलेल्या सगळ्या कौशल्यांना सिद्ध करण्याची संधी मिळणार. तुझ्या ठिकाणी असलेली प्रतिभा आज मूर्त रूपाला येणार. आणि म्हणून तू युद्ध कर, असं भगवंत सांगतायत. ना तरी जांभया पसरे मुख, ते तर अवचित पडे पियुख, तैसा संग्राम हा देख पातलासे. माऊलींची किती सुंदर रचना आहे बघा. अथवा जांभई देण्याकरता तोंड उघडले असता, त्यात जसे अमृत येऊन पडावे, तसा हा युद्धाचा योग प्राप्त झाला आहे. कारण अर्जुनानं ठरवलं असतं तर हे युद्ध घडलं नसतं. अर्जुनानं सांगितलं असतं पांडवांना की चला आपण युद्ध करू, तरीही पांडव युद्धाला तयार झाले नसते. अर्जुन स्वतः दुर्योधनाकडे गेला असता आणि म्हणाला असता की चल आपण युद्ध करू, तरीही दुर्योधन युद्धाला तयार झाला नसता. दुर्योधनाला भीती वाटली असती की अर्जुन ज्या अर्थी स्वतः म्हणतो युद्धाला जाऊ, त्या अर्थी आपण युद्ध हरणार. उलट होतं, अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं, पांडवांना युद्ध करायचं नव्हतं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला युद्ध करायचं नव्हतं. शिष्टाई करण्यासाठी भगवंत स्वतः दुर्योधनाकडे गेले होते, पण दुर्योधनाने ते ऐकलं नाही आणि युद्ध अनिवार्य बनलं. युद्धाशिवाय पर्याय राहिला नाही. आता पर्याय राहिला नाही म्हणून युद्ध ठरलेलं आहे. म्हणजे युद्ध होऊ नये, पण युद्ध होण्याची वेळ आली तर मग मात्र आपल्याजवळ असलेलं सगळं कौशल्य पणाला लावण्याची संधी मिळते. एखाद्या माणसानं जांभळी देण्यासाठी तोंड उघडावं, आ करावं आणि अचानक त्याच्या तोंडामध्ये येऊन अमृत पडावं, तसं हे युद्ध तुझ्या वाट्याला आलंय अर्जुना. ना तरी जांभया पसरे मुख, जांभया म्हणजे जांभळी आली म्हणून एखाद्यानं तोंड पसरावं, नेमकं त्याच वेळी अमृताचा थेंब त्याच्या तोंडामध्ये येऊन पडावा आणि त्याचं मरण बाजूला जाऊन तो अमर व्हावा. तैसा संग्राम हा देख पातलासे. अगदी त्या पद्धतीनं हे युद्ध तुझ्या समोर उभं ठाकलेलं आहे अर्जुना. तू आता अमर होणार आहेस, कीर्ती रूपानं अमर होणार आहेस, आणि म्हणून तू युद्ध टाळू नको, असं माऊली सांगतायत. पुढं भगवंत काय म्हणतायत बघूया. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. अर्थात जर तू हे धर्मशास्त्र संमत युद्ध करणार नाहीस तर स्वधर्म व कीर्ती ह्यांना मुकून मापाचा धनी मात्र होशील. आता युद्ध केलं तर काय फायदे आहेत हे सांगितलं. आता युद्ध नाही केले तर काय नुकसान होणार आहे हे पण माऊली सांगतायत, हे पण भगवंत सांगतायत. आपण सगळ्यांनी ही ज्ञानेश्वरी याकरता ऐकायची आहे की आपण आपल्या कर्मापासून जर पळवाट काढत असू, आपल्या कार्यापासून पळवाट काढत असू, तर आपला फायदा म्हणजे नुकसान काय होणार आहे हेही आपल्याला कळलं पाहिजे. कर्म केल्यामुळं फायदा काय होणार आहे हे तर माऊलींनी सांगितलं. आपण आपल्या
वाट्याला आलेली कर्म केली तर कीर्ती मिळणार आहे. आपल्याजवळ असलेल्या सुप्त गुणांना सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. जगन्नियंता परमात्म्याच्या कर्मसिद्धांताला हातभार लागणार आहे, अनुमोदन मिळणार आहे त्याला, आणि या मार्गाने मोक्ष निश्चितपणे मिळणार आहे. आणि म्हणून हा मार्ग अवलंबायचा आहे, कर्म करायचं आहे. पण जर हे नाही केलं अर्जुनानं युद्ध नाही केलं, आपण सर्वांनी आपापलं वाटून दिलेलं कर्म नाही केलं, त्या कर्माच्या बाबतीत आळस केला, ते कर्म प्रामाणिकपणे नाही केलं, त्या कर्मापासून पळवाट काढली, तर आपलं काय नुकसान होणार आहे हेही कळलं पाहिजे. माऊली कर्म न केल्यामुळं काय नुकसान होणार आहे याचं वर्णन काय करतायत बघूया. आता हा ऐसा अवेरीजे मग नाथिले शोचू बैसीजे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया. अर्थात आता अशा युद्धाचा त्याग करून नसलेल्याबद्दल शोक करीत बसलास तर आपला घात आपणच केला असे होईल. अर्जुना, आता हा ऐसा अवेरीजे, ज्या पद्धतीनं तू आता युद्धाचा अव्हेर करत आहेस, या पद्धतीनं जर तू युद्धाचा अव्हेर केलास, मग नाथिले शोचू बैसिरजे, हे सगळं सोडून नसलेल्या गोष्टीचा शोक जर तू करत बसलास तरी आपण आहाना होईजे आपण या, आपणच आपला घात केल्यासारखं होईल अर्जुना. आणि म्हणून तू असं करू नको असं माऊली इथं म्हणतायत. आता हा ऐसा अव्हेरीजे, ज्या पद्धतीनं तू या युद्धाचा अव्हेर करतोयस, हे युद्ध टाळतोयस, आणि मग नाथिले शोचू बैसीजे, वाट्याला आलेलं युद्ध टाळून तू नसलेल्या गोष्टीचा शोक करतोयस, नसलेल्या गोष्टीचं दुःख करतोयस अर्जुना, तरी आपण आहाणा होईजे आपण या. ह्यातून आपल्याला शिकायचं हे आहे की आपण आपल्या कर्मांना बाजूला केलं तर आपणच आपला घात केल्यासारखं होईल. मग आपणच आपला घात कसा काय? आपण आपल्या कर्मापासून परावृत्त झालो तर, दूर गेलो तर, बाजूला गेलो तर आपणच आपला घात केल्यासारखं कसं होईल? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, कर्म नाकारल्यामुळं कर्म सिद्धांत, कर्म प्रक्रिया त्याला बाध येईल. जे कर्म आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला करावं लागेल, जे आपल्या कर्मात नाही, जे आपल्या धर्मात नाही, जे आपल्या स्वभावात नाही, ज्या गोष्टी आपल्या स्वभावात बसत नाहीत अशा गोष्टी मग तुम्हाला कराव्या लागतील. आणि आपल्या स्वभावाच्या वेगळं करणं याच्यासारखा त्रास, याच्यासारखा विक्षेप, याच्यासारखं पाप दुसरं नाही. तुम्ही तुमच्या स्वभावाच्या विपरीत वागायला लागलात याचाच अर्थ तुम्ही प्रवाहाच्या उलट पोहायला लागलात. प्रवाहाच्या उलट पोहणं हे सगळ्या दृष्टीनं घातक आहे. आपला मुक्काम प्रवाहाच्या दिशेनं आहे आणि तुम्ही प्रवाहाच्या उलट्या दिशेनं वाहताय, दुहेरी नुकसान तुमचं होणार आहे. जिकडं तुमचा मुक्काम आहे, जिकडं तुमचं साध्य आहे, जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे तिथं तुम्ही पोहोचत नसाल आणि दुसऱ्याच ठिकाणी, भलत्याच ठिकाणी तुम्ही पोहोचत असाल तर तिथं तुमचं नुकसान निश्चित आहे, नुकसान तुमचं होणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मुक्कामाच्या उलट दिशेनं चालताय, उलट दिशेनं जाताय, म्हणून मुक्काम दूर जातोय, ध्येय साध्य दूर जातंय, हे एक नुकसान आहे. दुसरं नुकसान आहे, तुमची शक्ती विनाकारण चुकीच्या गोष्टीत वाया जाते. तुम्ही शक्ती वापरून स्वतःच नुकसान करताय. स्वतःच्याच हातानं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घ्यावी, स्वतःच्याच हातानं स्वतःच्याच शरीराला नुकसान करून घ्यावं, स्वतःच्याच हातानं चाकू शरीरामध्ये भोगसून घ्यावा. या माणसाला जसं शहाणं म्हणत नाहीत तसं कर्म सिद्धांत जो आहे, जो आपल्याला मोक्षाकडे नेणार आहे, एकतर त्याच्या विरुद्ध पोहायचं, पोहून आपलीही ताकद चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या क्षेत्रात, चुकीच्या पद्धतीनं वाया घालवायची. याच्या उलट आपला जो मार्ग आहे त्याच्या विपरीत मार्गाने जाऊन आपलं ध्येय, आपलं साध्य दूर करायचं, हे शहाणपणाचं नाही. हेच भगवंत इथं अर्जुनाला सांगतायत की अर्जुना,
आता हा ऐसा वेरीजे मग नाथिले शोचू बैसीजे, तरी आपण आहाणा होईजे आपण पेया, आपणच आपलं आहाणा होईजे. आहाणा म्हणजे हानी करणं, नुकसान करून घेणं. आपणच आपलं नुकसान करून घेतल्यासारखं आहे. कर्म नाकारणं किती घातक होऊ शकतं ह्याचं पहिलं उदाहरण माऊली देत आहेत की आपण कर्म नाकारलं तर आपणच आपला घात केल्यासारखं होईल, आपणच आपल्या हाताने आपलं नुकसान केल्यासारखं होईल. दुसरे आपलं नुकसान करतील हे तितकं वाईट नाही, तेवढं दुःखदायक नाही, पण आपणच आपलं वाईट करणं याच्यासारखं दुःख, याच्यासारखं वाईट अजून काय असू शकतं. आणखी दुसरं नुकसान माऊली सांगतायत, पूर्वजांचे जोडले आपणचे होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणीया. अर्थात या युद्धात जर तू आज शस्त्र टाकलेस तर पूर्वजांनी मिळवलेली कीर्ती तू गमावून बसशील. बघा दुसरं नुकसान, युद्ध केलं तर काय फायदे होणार आहेत हे तर सांगितलं, पण युद्ध नाही केलं तर जे पूर्वजांनी आतापर्यंत पुण्य जोडवलेलं आहे, पूर्वजांनी आतापर्यंत या वंशाचा, या नावाचा जो नावलौकिक वाढवलेला आहे, पूर्वजांचे जोडले. बघा कुल सिद्धांत काय सांगतो, कुळ सिद्धांत असं सांगतो की एका कुळामध्ये अनेक लोक येतात आणि त्या कुळाचा एक निष्कलंक असा प्रतिकात्मक आदर्श जगासमोर तयार होत असतो आणि त्या कुळामध्ये येणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती त्या कुळाचा नावलौकिक वाढवत असते, त्या कुळाची कीर्ती वाढवत असते. त्या सगळ्या कुळामध्ये एक जरी माणूस अयोग्य निघाला तर तो त्या कुळासाठी कलंक ठरत असतो. मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. म्हणजे एखाद्या कुळामध्ये एखादा माणूस असा येतो की तो सगळ्या कुळाचं जे काही कमवलंय कुळानं ते सगळं संपून टाकतो. म्हणून तुम्ही ज्या कुळात जन्माला आलात त्या कुळाचं श्रेष्ठत्व, त्या कुळाची कीर्ती आपण जपली पाहिजे. कुळाची कीर्ती म्हणजे कोणाची कीर्ती? ज्या विचारांशी तुम्ही जोडलेले आहेत त्या विचारांना डाग लागता कामा नये. तुम्ही ज्या वैचारिक संप्रदायाचे अनुयायी आहात त्या संप्रदायाला डाग लागता कामा नये. आणि जर आपण तसं केलं तर आपले पूर्वज सुद्धा आपल्यावर नाराज होतील. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जे की आपणच धाडिले, धाडिले म्हणजे घालवलं. पूर्वजांनी आतापर्यंत कमवलेलं जे पुण्य आहे ते आपण आपल्या हातानं नष्ट केल्यासारखं होईल अर्जुना. जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये, तू जर आज शस्त्र सांडलं तर आजपर्यंत तुझ्या पूर्वजांनी पराक्रम करून, युद्ध करून जो नावलौकिक वाढवला आहे तो तुझ्या पूर्वजांचा सगळा नावलौकिक आज मातीत मिसळून जाईल. लोक म्हणतील, अरे अर्जुन एवढा पराक्रमी, एवढ्या मोठ्या वंशामध्ये जन्माला आला आणि एवढ्या मोठ्या वंशात जन्माला येऊनही अर्जुनाला युद्ध करता आलं नाही. युद्धातून तो पळून गेला, शस्त्रास्त्र टाकून दिली, समोरच्या दुर्योधनादी कौरवांना घाबरून तो पळून गेला. कीर्ती संपून जाईल, वंश कलंकित होईल, वंशाचं नाव मातीत मिसळून जाईल. म्हणून अर्जुना तू शस्त्र सोडलास तर हे तुझं होणारं दुसऱ्या प्रकारचं नुकसान आहे. पहिलं तूच तुझा घात केल्यासारखं होईल, दुसरा पूर्वजांचं सगळं पुण्य, सगळा ठेवा आतापर्यंतचा सगळा संपून जाईल. असती कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल आणि गिंवसीत पावतील महादोष. अर्थात असलेली कीर्ती नाहीशी होईल व सर्व जग तुझी निंदा करतील आणि महापातके तुझा शोध करीत राहतील. असती कीर्ती जाईल. कीर्ती ही खूप नाजूक गोष्ट आहे महाराज, खूप नाजूक आहे. खूप लवकर मिळते आणि खूप लवकर संपते. कारण कीर्तीनं अनेकांच्या गळ्यात माळा घातल्या पण लवकरच सोडून निघूनही गेली. कारण कीर्तीला एकाच व्यक्तीकडे अधिक काळ राहावंसं वाटत नाही. कारण ही कीर्ती लोकांकडून मिळत असते. कीर्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे समाज, आणि समाज जी लोक चांगली असतात त्यांचं गुणगान करतो.
पण तो ज्यांचं गुणगान करतो ते कुठं चुकतात हे तितक्याच बारकाईनं बघतही असतो, तपासतही असतो. लोक तुमचं कौतुक करतात, लोक तुमची स्तुती करतात, याचा अर्थ आतून लोक या गोष्टीचा प्रयत्न करतात की हा कुठं चुकेल. म्हणून जी लोक समाजामध्ये खूप नाव कमवतात, ज्यांना खूप मोठा समाज मानतो, त्या माणसाकडून एखादी जरी अशी चूक झाली की तोच समाज क्षणात त्या माणसाचं जे काही आतापर्यंत गायलेलं गुणगान आहे मातीत मिसळून टाकतात, क्षणामध्ये त्याची निंदा करायला लागतात. लोकांनी प्रभू रामचंद्रजींना सोडलं नाही, भगवान श्री कृष्णांना सोडलं नाही. भगवान श्री कृष्णांवर सुद्धा समंतक मणी चोरल्याचा आळ घेतला या जगाला. ज्यानं सोन्याची द्वारका निर्माण केली अशा देवावर एखादा मणी चोरल्याचा आरोप, ज्यानं आपल्या युद्धाच्या पराक्रमाच्या जोरावर कल्पवृक्ष सत्यभामा म्हणजे आपल्या बायकोच्या दारात आणून लावला, अशा कृष्णावरही लोकांनी संशय घेतला. कारण कीर्ती ज्या लोकांकडून मिळते ती लोक हलक्या कानाची असतात आणि जळकीही असतात. जेवढ्या मोठ्या मनानं ते तुमचं कौतुक करतील, तुमची स्तुती करतील, तेवढ्याच आतून त्यांचा अहंकार दुखावलेला असतो की मी यांची एवढी स्तुती, एवढं यांचं कौतुक केलं. ते वाट बघत असतात की कुठं मनावर दगड ठेवून यांचं कौतुक केलंय, कुठं तरी हा सापडला पाहिजे. आणि एका जागेवर तो सापडला की मग त्याची कीर्ती संपली, असं ती कीर्ती जाईल. अर्जुना, आतापर्यंत तुझ्या पूर्वजांनी तू कीर्ती मिळवलेली आहे, लोक तुला मान देतात, तुझा सन्मान करतात, तू मोठा योद्धा आहेस वगैरे म्हणतात. पण अर्जुना, चुकूनही तू शस्त्र सोडलंस की हीच लोक जे तुझं कौतुक करत होती लगे तुझी निंदा करायला लागतील, असं ती कीर्ती जाईल. तुझ्याकडे आतापर्यंत आलेली सगळी कीर्ती क्षणामध्ये संपून जाईल. जगची अभिशापू देईल, हे सगळं जग तुला अभिशाप देईल, तुझी निंदा करेल. जगच तुला अभिशाप देईल, शाप देईल, तुझं नुकसान हो अशा इच्छा लोक करायला लागतील आणि गिंवसीत पावतील महादोष. आपण आपल्या कर्मापासून पदच्युत झालो तर लोक निंदा करणार. आपण आपलं काम सोडून देऊन, आपलं कर्म सोडून देऊन इतर कर्मामध्ये रमायला लागलो तर आपोआप कीर्ती जाणार, जग अभिशाप देणार आणि महादोष शोधत शोधत येणार. कुठे आहे अर्जुन, असं म्हणून ते महादोष त्याला शोधत येतील. जैसी भातारे हिन वनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे व्यन. खूप सुंदर दृष्टांत माऊलींनी दिलाय बघा. ज्याप्रमाणे पती विरहित स्त्री सर्व बाजूंनी अपमानाला प्राप्त होते, त्याप्रमाणे सर्व धर्मत्यागी जीवाची दशा होते. जैसी भातारे हिन वनिता, ज्याप्रमाणे पती विरहित, भातारे म्हणजे भ्रतार नवरा, भातारे हिन वनिता, वनिता शब्दाचा अर्थ होतो स्त्री. नवऱ्याशिवायची जी स्त्री आहे, उपहती पावे सर्वता, समाजामध्ये तिला तिरस्काराची भावना, तिरस्काराची वागणूक दिली जाते. आता हा माऊलीचा जो कालखंड आहे तो 13व्या शतकातला आहे. त्या कालखंडांमध्ये तर विधवांची तर खूप दयनीय अवस्था होती, वर्ण व्यवस्था टोकाला होती. एखाद्या महिलेचा पती वारला तर तिला सती जावं लागायचं, म्हणजे जिवंतपणी नवऱ्याच्या चितेवर तिच्या नवऱ्याच्या प्रेताला जो अग्नी दिलेला आहे त्या अग्नी दिलेल्या चितेवर तिला जिवंत जाळलं जायचं. आणि जर तिनं जिवंत जळायला नकार दिला तर आजूबाजूला ढोल वगैरे वाजवून काठ्यांनी तिला ढकलून त्या चितेवरती ढकललं जायचं. आणि ज्या सती जायला तयार व्हायच्या नाहीत त्यांचं केश वपन केलं जायचं, त्यांचे केस काढले जायचे. त्यांना फक्त पांढऱ्या रंगाची वस्त्र किंवा लाल रंगाची वस्त्रच धारण करण्याची परवानगी होती, अन्य कोणत्याही रंगाचं वस्त्र त्यांना धारण करण्याची परवानगी नव्हती. त्यांना बांगड्या धारण करायचा अधिकार नव्हता.
कपाळावरती काही लावण्याचा अधिकार नव्हता, सजण्याचा अधिकार नव्हता, सुंदर दिसण्याचा अधिकार नव्हता. त्यांनी कुरूप दिसावं याच प्रकारे हा समाज प्रयत्न करत होता. कारण समाजाची मानसिकता पती आहे तर स्त्री आहे अशा प्रकारची होती. आजच्या काळामध्ये समाज बदललाय, पण माऊलींनी दिलेला दृष्टांत महत्वाचा आहे. जैसी भातारे ही न वनिता, नवरा नसलेल्या बायकोला जशी उपहती पावे सर्वता, उपहती म्हणजे तिरस्कारच तिच्या वाट्याला येतो. सगळेजण म्हणतात की हिचा पायगुण खराब होता म्हणून तो मरण पावला. दुर्दैव असं होतं की त्या काळात बालजरठ विवाह होता बऱ्याच प्रमाणात. म्हणजे म्हाताऱ्या लोकांचा कमी वयाच्या मुलीबरोबर विवाह व्हायचा आणि अशाही वेळी त्या स्त्रीलाच दोष दिला जायचा. जैसी भातारे ही न वनिता, उपहती पावे सर्वता. ज्याप्रमाणे नवरा नसलेल्या स्त्रीला समाजामध्ये तिरस्काराचीच भावना निर्माण होईल, तैशी दशा जीविता स्वधर्मे विन. त्याप्रमाणे या जीवाला स्वधर्माशिवाय त्या प्रकारची गती प्राप्त होईल. स्वधर्म नसेल तर स्वधर्माशिवाय जी गती मिळेल ती गती या प्रकारची असेल की ज्याप्रमाणे पती नसलेल्या स्त्रीला समाजामध्ये तिरस्काराची वागणूक मिळते, अगदी त्याप्रमाणे स्वधर्म नसलेल्या माणसाची दशा होऊन जाते. म्हणून स्वधर्म ओळखावा, म्हणून स्वधर्माप्रमाणे वागावं. स्वधर्माप्रमाणे वागणं हा राजमार्ग आहे. स्वधर्माप्रमाणे वागणं हा सोपा मार्ग आहे. सहजपणे आपल्याला त्या ईश्वरापर्यंत नेणारा मार्ग आहे स्वधर्म. आणि म्हणून भगवंताला वाटतं की अर्जुनानं त्याच्या धर्माचं पालन करावं. पुढे माऊली म्हणतायत, ना तरी रणी शव सांडीजे, तै चौमेरी गिधी विदारीजे, जैसे स्वधर्माहीना अभिभविजे महादोषी. अर्थात अथवा रणात पडलेले प्रेत जसे गिधाडे चौकडून फाडतात, त्याप्रमाणे स्वधर्म भ्रष्ट मनुष्यास महापातके व्यापून टाकतात. खूप महत्वाचा विषय हा. थोडासा सूक्ष्मपणे याचा विचार करू. चैतन्य जे आहे, आत्मा विशिष्ट चैतन्य जे आहे, ते आत्मा विशिष्ट चैतन्य खूप संवेदनशील आहे, खूप बारीक आहे, निष्कलंक आहे. त्याला छोट्या छोट्या गोष्टी आपल्या वासनांमध्ये गुरफटवू शकतात. आणि जितक्या त्याच्या वासना वाढतील तितका त्याचा पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचा संबंध वाढेल. म्हणून या जीवानं निष्कलंक राहण्यासाठी आपल्या कामात गुंतून राहावं. म्हणतात ना, रिकामं डोकं सैतानाचं खोकं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा. माणूस रिकामा बसला की त्याच्यामध्ये भलतेच नसते विचार यायला लागतात. का यायला लागतात भलते सलते विचार? कारण हे चैतन्य रिकामं बसू शकत नाही. हे जे चैतन्य आहे त्याच्यामध्ये ऊर्जा आहे आणि ऊर्जा एका ठिकाणी शांत बसूच शकत नाही. अहो, नवीन जन्माला आलेलं लेकरू म्हणजे नुकता आकार घेतलेलं ते चैतन्य आहे. किती त्याच्यामध्ये धडपड असते, किती क्रिया करायची इच्छा असते. तुम्ही लेकराला शांत बसवू शकता का? नवीन जन्माला आलेले लेकरू ते झोपतं तेव्हा शांत असतं. मी व्हॉट्सअपवर एक जोक ऐकला की बाळ एखादं छान झोपलं होतं आणि त्याच्या झोपलेल्या फोटोच्या खाली लिहिलेलं होतं, चार्ज होत आहे, लवकरच वादळ सुरू होईल. वादळ चार्ज होत आहे. बाळ झोपलंय म्हणजे काय? त्याच्या आत वादळ आहे, त्याच्या आत चैतन्य आहे, त्याच्यामध्ये मस्ती आहे. पण आता तो शांत झालाय, थोडं थकवा दूर व्हावा म्हणून उठल्याबरोबर त्याचं चंचलत्व लगे कळायला लागेल. नवीन जन्माला आलेलं बाळ एवढं चंचल का असतं? लहान बाळ चंचल का असतं? जसं जसं वय वाढत जाईल तशी तशी ती चंचलता कमी होत जाते. त्याच्या उलट म्हातारा माणूस बघा, चालणं संत, बोलणं संत, खाणं संत, सगळं त्याचं संत होत जातं. कारण त्या चैतन्याला कळायला लागतं की आता खूप गडबड करून चालणार नाही. आपोआप ते चैतन्य शांत होत जातं.
पण कारण चैतन्याचा स्वभाव आहे शांत न राहणं, काहीतरी करत राहणं हा चैतन्याचा स्वभाव आहे. कारण ती ऊर्जा आहे आणि ऊर्जा गप्प नाही बसू शकत. एनर्जी शांत नाही बसू शकत. एनर्जी शांत तेव्हाच असते जेव्हा ती निर्गुण असते. एकदा ती आकाराला आली की ती शांत बसणार नाही. आणि आपण जन्माला आलोत म्हणजे ते चैतन्य आकाराला आलंय. या चैतन्याला काम लावलं पाहिजे आणि ते काम योग्य जर नसेल तर त्या अयोग्य कामामध्ये हे चैतन्य गुंतून जाईल. आपल्याला जे काम करायला सांगितलंय ते काम आपण नाही केलं तर काय होईल? त्या कामाशिवाय दुसऱ्या कामात तुम्ही डोकं लावणार. बरोबर? काम करणं ही इच्छा आहे आपली, हे नाही तर ते. चैतन्याचा स्वभाव आहे क्रियाशील असणं, कार्यरत असणं. हे चैतन्य आपल्या स्वभावाप्रमाणे कर्म करत राहिलं तर त्याचं चैतन्य, त्याची क्रियाशीलता त्याच्यामध्ये गुंतून राहील आणि म्हणून इतर कामामध्ये तो स्वतःचं डोकं लावणार नाही, इतर कामामध्ये तो गुंतणार नाही. ज्याच्यामध्ये ते रमतं त्याच्यामध्येच ते स्वतःला गुंतवेल आणि म्हणून इतर कामाला वेळच मिळणार नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना एकाने विचारलं की तुम्ही लग्न का केलं नाही? भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे असे राष्ट्रपती होते की ते राष्ट्रपती भवनात जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याकडे एक सुटकेस होतं, 2 कपडे होते, पॅन्ट शर्ट, 2 सूट होते, कोट आणि पुस्तकं भरपूर होती. तेवढंच घेऊन ते राष्ट्रपती भवनात गेले आणि राष्ट्रपती भवनातून जेव्हा ते घरी गेले तेव्हाही तेवढंच सामान ते घेऊन आले. असे ते राष्ट्रपती. ते वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाला जायचे. भारतातल्या विज्ञानामध्ये विशेषतः संरक्षण क्षेत्रामध्ये कलामांचं योगदान अनन्यसाधारण असं आहे. तर त्या कलामांना एकाने विचारलं तुम्ही लग्न का केलं नाही? त्यांनी सांगितलं मला वेळच मिळाला नाही. ज्या वयात लग्न करतात लोक त्या वयात मी संशोधनात आणि माझ्या कामात इतका गुंतून होतो की मला लग्न करायला खरंच वेळ मिळाला नाही. आणि जेव्हा थोडा वेळ मिळाला तेव्हा लग्नाचं वय राहिलं नाही, असं ते मजेशीरपणे म्हणायचे. जे चैतन्य आपल्या स्वधर्माप्रमाणे असलेल्या कामामध्ये रमतं त्याला इतर कोणत्याही कामात रमण्यासाठी वेळच मिळत नाही. आणि मग त्याच्या हातून जे घडतं ते जगासाठी, त्याच्यासाठी हितकारक असतं. त्याच्या स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी तर ते हितकारक असतं. पण स्वधर्मानं वागणाऱ्यानं आपल्या कर्मात जी प्रामाणिकता ठेवलेली आहे त्या प्रामाणिकतेमुळं जगासमोरही तो कर्माचा एक आदर्श घालून देतो. राष्ट्रपती कसा असावा, एखादा शास्त्रज्ञ कसा असावा, एखादा लेखक कसा असावा, एखादा वाचक अभ्यासक कसा असावा, हे कलामांकडे बघितलं की कळतं. का तर कलाम ही एक अशी विभूती आहे जिला आपला स्वधर्म कळला आहे. ते तर मुस्लिम जाती जन्माला आले होते. जातीचा, धर्माचा, तुमच्या स्वभावाशी, ज्याला माऊली इथं स्वधर्म म्हणतात त्याच्याशी काही संबंध नाही. तुमचा स्वधर्म म्हणजे तुमचा स्वभाव, जे करण्यासाठी तुम्ही जन्माला आलात, जे करताना तुम्हाला सर्वोच्च आनंदाचा अनुभव येतोय. मला बोलताना, शिकवताना आनंद मिळतो. मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीत तसा रस मिळतो. वाचनात आनंद मिळतो. कुणी आपल्यासोबत चर्चा केली त्याच्यात आनंद मिळतो. कळलं आपल्याला की आपला धर्म हा आहे, आपण याच्यातच रमायला पाहिजे. आपण याच्यात रमलो तर आपल्यालाही आनंद आहे, आपल्या सहवासात जेतील त्यांनाही आनंद आहे. एखादा क्रिकेटर आहे चांगला, छान क्रिकेट खेळतो, क्रिकेट खेळण्यात त्यालाही आनंद आहे, त्यालाही मजा येते ते क्रिकेट खेळताना, ते क्रिकेट बघताना. आणि इतर जी लोक त्याचं क्रिकेट बघतायत त्यालाही आनंद मिळतोय. गायक आहे, गायनामध्ये तल्लीन झालाय, आपापल्या मस्तीत गातोय, आपापल्या धुंदीत गातोय. तो जितका आपल्या धुंदीमध्ये हे सगळं गातोय तितक्याच त्याच्या धुंदीचा आनंद इतरही लोक घेत आहेत.
वेगवेगळे जे गायनाचे वगैरे प्रोग्राम कार्यक्रम होतात त्यामध्ये गायकही तितकाच रमलेला असतो, श्रोतेही तितकेच रमलेले असतात. गायक गाण्याचा आनंद घेतो, श्रोते ऐकण्याचा आनंद घेतात. का तर त्या गायकाला आपला धर्म कळलाय, माझा धर्म काय हे त्याला कळलंय आणि म्हणून तो आपल्या धर्मात रमतो. आणि म्हणून सांगतायत की अर्जुना, ना तरी रणी शव सांडीजे, या युद्धामध्ये जर तुझं शव जरी पडलं, तुझं प्रेत जरी पडलं, ना तरी रणी शव सांडीजे तै चौमो मेरी गिदी विदारीजे, तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. अर्जुना, या युद्धामध्ये जर शव पडलं तर चहू बाजूने, चौमेरी म्हणजे चारही बाजूनं, गिधी विदारीजे, जी गिधाडं आहेत ती गिधाडं त्या प्रेताच्या आजूबाजूला येतात आणि ते प्रेत खायला लागतात, ते प्रेत चोखायला लागतात, त्याचा मांस खायला लागतात, ओरबडायला लागतात. माऊली सांगतायत अर्जुना, ज्या पद्धतीनं रणामध्ये युद्धामध्ये प्रेत पडलं तर गिधाडं येऊन त्याला खायला लागतात, अगदी त्या पद्धतीनं जो स्वधर्महीन झालाय तैसा स्वधर्महीना अभिभविजे महादोषी, त्याला महादोष अभिभविजे व्यापून टाकतात, आजूबाजूला त्याच्या जमा होतात. आणि म्हणून स्वधर्म सांडायचा नाही. कारण स्वधर्मात जगलो तर आपल्यालाही आनंद आहे, स्वधर्मात जगलो तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंद आहे. स्वधर्माचा त्याग केला तर अपकीर्ती होणार आहे, स्वतःची हानी केल्यासारखं होणार आहे. आणि म्हणून तू तुझ्या धर्माशी एकनिष्ठ राहा, तुझ्या स्वधर्माशी एकनिष्ठ राहा, अशा प्रकारचा उपदेश इथं माऊली करतायत. आता आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.